जोपर्यंत जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न करत राहिला तर अगदी रन रेटवरती तुम्ही पुढे जाऊ शकता अशी आयोजक कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी सूचना आलेली आहे. कारण की एमव्ही टायगर या संघाने जर पाहिलं तर शेवटच्या बॉलवरती कोणती धाव घेतली नाही. कारण की सामना जरी तुम्ही पराभूत झाला तरी देखील रन रेटने तुम्ही पुढे जाऊ शकता. ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा या ठिकाणी दाखवली जाते. 33 कोटी देवांच्या आधी हिंदवी स्वराज्याच्या दैवताला करोडो तोफांचा लाखो मनांचा महाराजांच्यामुळे घेत असलेल्या प्रत्येक मराठी श्वासांचा मानाचा मुजरा करून आज सांगली जिल्ह्यातील मैत्री प्रेम जिव्हाळा जपणारा आणि खास करून जर पाहिलं तर नागपंचमीचा शिराळा म्हणून ओळखला जाणारा शिराळा तालुका आणि याच शिराळा तालुक्यातील 32 शिराळा स्पोर्ट असोसिएशन आयोजित 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीगमध्ये आज आपण पाहतोय व्यासपीठावरती हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा ओम साई MTCच्या माध्यमातून या ठिकाणी टिपली जाते. दैदिप्यमान आणि दमदार असं आयोजन खूप कमी या ठिकाणी रबर बॉलच्या प्रीमियर लीग स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आज आपण पाहतोय 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग 8 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी आहेत आणि आजच्या पहिल्या दिवसातील दुसऱ्या सामन्याला या ठिकाणी प्रारंभ होत आहे. ओम साई MTCच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट 3 कॅमेऱ्यासह या ठिकाणी ही स्पर्धा लाईव्ह दाखवली जाते. क्वालिटीपेक्षा क्लिअरिटीवरती भर देणारा यूट्यूब चॅनल म्हणून सध्याच्या घडीला जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रामधील गावोगावामध्ये हा यूट्यूब चॅनल पोचलेला आहे. भरपूर मेहनत आणि याच मेहनतीच्या जोरावरती आज ओम साई MTC लाईव्ह हा यूट्यूब चॅनल प्रत्येकाच्या मनामध्ये घर करून बसला आहे. सागरजी पराड असेल, रोशन असेल आणि त्यांची संपूर्ण ही टीम भरपूर मेहनत घेते आणि याच मेहनतीच्या जोरावरती आज 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग प्रक्षेपित केली जाते. मॅच लावते सुरुवात. पहिला बॉल अजय जाधवचा. एक धाव तर घेतली. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न झालाय. 2 धावा इथे घेण्याचा प्रयत्न झालाय. एका बाजूला अमर माने आयकॉनिक खेळाडू तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय अंकुश जाधव. एकमेकांच्या आमने सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धावा पहिल्या बॉलवरती कंप्लीट केल्या. 311 या संघानं नाणेफेक जिंकली. नाणेफेक जिंकल्यानंतर इथे क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. स्ट्रायकर एंडला बॅटर अक्षय आणि अंकुश ही आघाडीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती आल्या 2 धावा. गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळतोय अजय जाधव. 32 शिराळा मानेवाडी परिसराला बिलॉंग करणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस बॅटचा टॉपेज. एक धाव तर घेतले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु अमर मानेच्या हातामध्ये बॉल. कोणती चुकी होणार नाही फलंदाजी करणाऱ्या संघाकडून. पहिला सामना इथे जिंकला साई दत्त वॉरियर्स या संघाने. संघमालक सुरेश भाऊ रांजवन आणि सुनील भाऊ रांजवन यांच्या संघ मालकीचा संघ आणि त्या संघाने हा पहिला सामना जिंकला. एमव्ही टायगरच्या विरोधामध्ये अमर मराठी आणि त्यांची संपूर्ण टीम चांगला प्रयत्न राहिला. अभिजितची बॅटिंग दर्जेदार राहिली परंतु पराभवाला सामोरं जावं लागलं. यावेळेस काय गोलंदाजी ती आपल्याला पाहायला मिळते. अजय जाधवची अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती 2 धावा. दुसऱ्या बॉलवरती 1 सिंगल आले आणि तिसऱ्या बॉलवरती मात्र डॉट बॉल. आणि खास करून जर पाहिलं तर कौतुक करेन ओम साई MTCचं. कारण की ज्या पद्धतीनं आपण पाहतोय खेळाडूंच्या चेहऱ्यावरतील जे हावभाव आहेत, जी छबी आहे ती मात्र प्रामुख्याने टिपण्याचं काम इथे ओम साई MTCच्या माध्यमातून केली जाते. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता. इन ॲक्शनमध्ये अंकुश जाधव ज्या पद्धतीनं हा फटका खेळण्यासाठी सज्ज झाला त्यानंतर बॅट अँड बॉलचा संपर्क होऊ शकला नाही आणि मंडप डेकोरेटर्स. यावेळेस क्लीन बॉल. काय घडलं जात आहे. पहिला ब्रेक थ्रू इथे आर्यन 11 शेडगेवाडी या संघाचा आयकॉनिक खेळाडू इथे बाद होताना पाहायला मिळतोय. अंकुश जाधव त्रिफळाचीत बाद झालाय. पहिला धक्का टीम आर्यन 11 शेडगेवाडी या टीमला. या संघाचा नेता, या संघाचा तारणहार आणि या संघाचा सरसेनापती आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्याच षटकामध्ये बाद होताना. आणि मंडप डेकोरेटर्स आयोजक कमिटीला विनंती असेल तुम्ही मंडप डेकोरेटरशी संपर्क साधा. काही अडचणी आहेत आणि त्यासाठी आम्ही आयोजक कमिटी विजयजी रेटरेकर, सचिनदादा चव्हाण, अमर मराठे, सुनील पाटील, नाना यांना आम्ही विनंती करतो की आपण मंडप डेकोरेटरशी संपर्क साधा आणि आमच्या काही समस्या आहेत त्याचं तुम्ही निवारण करा.
चला 3 धावा 5 बॉलचा इथे खेळ समाप्त झालाय. रोहित पाटील माशी करंगली या टीमचा एक महत्त्वाचा खेळाडू सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये टीम आर्यन 11 शेडगेवाडी या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा बॉल खोला टाकलेला बॉल, अप्रतिम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी सुरुवात इथे दमदार आपल्याला पाहायला मिळते. त्रिशा 11 या संघानं ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता अगदी वेगवान चेंडू फलंदाजाच्या पायावरती अटॅक केलाय आणि डॉट बॉल आलाय. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा आणि अंकुश जाधव सारखी एक महत्त्वाची विकेट प्राप्त केली आहे. गोलंदाज अजय जाधवने अप्रतिम षटक हाताळलं आणि नेहमी म्हटलं जातं तुम्ही एखाद्या कामाची केलेली चांगली सुरुवात हे तुमचं निम्म काम पूर्ण करतं आणि तेच मात्र घडताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अमर माने गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला सचिनजी दीपक यांचा संघ सावंतवाडी या परिसरातून बिलॉंग करतात आणि खास करून जर पाहिलं तर पहिल्यांदाच 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीगमध्ये त्यांचा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. यावेळेस पहा अप्रतिम डिलिव्हरी ते पंचांच्याकडे अपील केली आणि अपील मात्र उचलून धरले. फलंदाजी ते बाद. धक्का क्रमांक 2 टीम आर्यन 11 शेडगेवाडी या संघाला. अमर मानेचा पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवरती संघाला दुसरं यश मिळवून देत असताना अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे. त्रिशा 11 या संघानं या मॅचमध्ये आत्तापर्यंत पकड निर्माण केले. अंकुश जाधव बाद झाला पहिल्या षटकामध्ये आणि अमर मानेच्या पहिल्याच बॉलवरती बाद केले ते अक्षयला. दुसरा धक्का टीम आर्यन 11 शेडगेवाडी या टीमला लागलाय. त्याचबरोबर आतिश डेकोरेटरचे विक्रमजी वेटा या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत. गेली कित्येक वर्ष या परिसरामध्ये जर पाहिलं तर आतिश डेकोरेटर्स या नावानं अगदी साऊंड सिस्टम असू द्या, इव्हेंट मॅनेजमेंट त्यांच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचं या ठिकाणी शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून झालेलं आहे. यावेळेस पहा फिरकीचा जादूगार अमर माने चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज ऋषी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. डावकुरे हाताचा आणखी एक फलंदाज. आता मात्र रोहित पाटीलची जबाबदारी वाढली कारण की ज्या पद्धतीनं संघावरती बिकट अवस्था आपल्याला पाहायला मिळेल, ज्या पद्धतीनं संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय आणि त्यामधून मात्र इथे रोहित पाटीलची इनिंग खूप महत्त्वाची असेल या मॅचमध्ये. फुलटॉस बॉल त्यावरती मात्र मोठा फटका येऊ शकलेला नाही. 1 धाव तर आले. दुसरीचा इथे प्रयत्न. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलपर्यंत पोहोचतील. 2 धावा घेण्याचा प्रयत्न. अजय जाधवचा प्रयत्न मात्र खूप महत्त्वाचा आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या संघाला अर्थातच त्रिशा 11 या संघासाठी मात्र 100% योगदान देण्याचा प्रयत्न राहिलाय. टीम अजय जाधव यांच्या माध्यमातून इथे या बॉलवरती 2 धावा घेतल्या गेल्या. 1.3 बॉलचा इथे खेळ समाप्त झालाय. 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. दुसरं षटक मार्गस्थ असताना आयकॉनिक खेळाडू अमर मानेचं षटक. पहिल्या बॉलवरती पहिलं यश संपादन अगदी गडी बाद केला. वैयक्तिक विकेट प्राप्त केले. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. रोहित पाटील स्ट्रायकर एंडला. यावेळेस पहा चांगला स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न. फटका इथे फसलाय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. अमर माने चुकी करणार नाहीये. त्रिशा 11 या टीमला आणखी एक यश संपादन होताना आर्यन 11 शेडगेवाडी या टीमचा आणखी एक फलंदाज माघारी. तिसरा धक्का इथे लागलाय. तू चल मैं आया अशा प्रकारची अवस्था. एका पाठोपाठ एक फलंदाज इथे माघारी परतत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग ऑर्डर संपूर्णपणे इथे ढासळताना आपल्याला पाहायला मिळते. टीम आर्यन 11 शेडगेवाडी या संघाचे अंकुश जाधव पहिल्या षटकामध्ये बाद झाला. त्यानंतर अक्षय बाद झाला आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर रोहित पाटील देखील माघारी परतलाय. महत्वाची विकेट आली आहे. रोहित पाटील टेनिस बॉल
नंतर रबर बॉल मध्ये नेहमी हा खेळाडू चर्चेमध्ये राहिलाय आणि चर्चेमध्ये असणारा खेळाडू आणि या खेळाडूची मात्र चर्चा पूर्णपणे थांबवले. फलंदाजी ते बाद झालाय. नवीन बॅटर विशाल साळुंके मोरया 11 निगडी या टीमचा एक अनुभवी खेळाडू. टीमवरती मात्र आता जर पाहिलं तर भरपूर प्रमाणामध्ये दबाव आपल्याला पाहायला मिळतोय. ते हलक्यात आणि फक्त स्लाइस करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आपल्याला पाहायला मिळतोय. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये भर होताना धावसंख्या 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 7 धावा. यावेळेस आडव्या बाटेने फटका खेळायचा प्रयत्न किरण आहे तिथे. एक धाव तर घेतले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा इथे सहजरित्या अंकित केल्या. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. अमर मानेने आपल्या पार्टनरचं या ठिकाणी कौतुक केलेलं आहे कारण की दूरवरती येऊन मात्र या बॉलला अडवलं. चांगली फेकी केली आणि 2 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. यावेळेस हलक्या त्याने फक्त या फटक्यावरती फारसा जोर पाहायला मिळाला नाहीये. 1 धाव तर आले. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न. ऋषी सांगतोय धाव घेऊ की नको परंतु विशालचा कॉल होता आणि 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. 2 धावानंतर संघाची धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 11 या आकड्यावरती. 11 रन लॉस ऑफ 3 विकेट. चला यानंतरची नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. अरुणदादा मोहिते स्पोर्ट विरुद्ध अध्यक्ष योद्धा 11 अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला सांगली एक्सप्रेस आणि आज खास करून जर पाहिलं तर 32 शिराळा सांगली जिल्ह्याला रिप्रेझेंट करणारे अर्थातच विजयजी पावले या टीममध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. संघ अरुणदादा मोहिते स्पोर्ट. तर दुसऱ्या बाजूला अध्यक्ष योद्धा 11 संदीप पाटील बबलू अध्यक्ष 32 शिराळा स्पोर्ट असोसिएशन त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक आणि सचिनदादा चव्हाण कार्याध्यक्ष 32 शिराळा स्पोर्ट असोसिएशन यांच्या संघमालकीचा संघ. आणि दुसऱ्या बाजूला अरुणदादा मोहिते जे धामवडीचे आहेत आणि त्यांच्या संघमालकीचा संघ अरुणदादा मोहिते स्पोर्ट. हे 2 संघ एकमेकांच्या आमने सामने नेक्स्ट मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तर दोन्ही टीमला आम्ही या ठिकाणी कॉल देऊ की जशी या इनिंगचा ब्रेक होईल त्यानंतर तुम्ही मात्र टॉससाठी या. अध्यक्ष योद्धा 11 या टीममध्ये आयकॉनिक खेळाडू अर्थातच अमित पाटील आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. तर दुसऱ्या बाजूला विजयजी पावले सर हे खेळताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज दाखल झालाय. पहिला बॉल समोरच्या दिशेत फटका केलाय. चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. ऋषीच्या बॅटमधून दर्जेदार स्ट्रोक. बॉल सीमारेषा पार. मिळतील धावा 4 आणि आलाय तो चौकार. यावेळेस आणखीन एक पॉवरफुल बॅक टू बॅक दुसरा हल्ला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. लगातारचा दुसरा षटकार ऋषीच्या बॅटमधून. पहिल्या 2 षटकामध्ये आर्यन 11 शेडगेवाडी हा संघ अडचणीमध्ये होता परंतु ऋषी सांगतोय अडचणीमध्ये आधार शोधू नका तर स्वतःला भक्कम बनवा. ना कद बडा ना पद बडा मुसीबत में जो खडा वही सबसे बडा. आर्यन 11 शेडगेवाडी हा संघ अडचणीमध्ये होता आणि ऋषीची महत्वाची इनिंग आपल्याला पाहायला मिळते. 4 बॉल मध्ये 17 वरती तो खेळतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण जर पाहिलं तर षटकार मारल्यानंतर बॉलकडे अगदी पहा आकाशामध्ये फिरणारे पक्षी देखील या ठिकाणी ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून टिपले जात आहेत.
क्वालिटीपेक्षा क्लॅरिटीवरती भर देणारा चॅनल म्हणजे ओमसाई एमटीसी. कौतुक तर झालंच पाहिजे. अप्रतिम इथे बॅटिंग देखील आपल्याला पाहायला मिळते ऋषीच्या माध्यमातून. 4 बॉलमध्ये 17 वरती खेळतोय. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा आणि 1 बाउन्सचा देखील इशारा इथे केला जातोय. आणखीन एक एक्स्ट्रा धाव. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये फक्त 11 धावा होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत 17 धावा कुठल्या गेल्या. धावसंख्या 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. कमबॅक केलाय टीम आर्यन 11 शेडगेवाडी या संघानं. इथे कोणती धाव घेतलेली नाहीये. धाव घेण्यासाठी मात्र नकार दर्शवलाय. अगदी खेळाडूला कुठेतरी दुखापत होताना आपल्याला पाहायला मिळते. ऋषी जो आतापर्यंत चांगली बॅटिंग करतोय आणि ऋषीची बॅटिंग आपण पाहिली. 32 शिराळा स्पोर्ट असोसिएशन अंतर्गत 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग समाजसेवक सन्माननीय शंकरदादा मोहिते ज्यांनी खास करून जर पाहिलं तर आज 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन आणि 32 शिराळाचं क्रिकेट ची उंची ज्या पद्धतीने आपण पाहतोय आणि त्यामागचं खरं कारण म्हणजे आदरणीय शंकरदादा मोहिते यांच्यासारख्या अनेक दात्यांनी या असोसिएशनला केलेला सपोर्ट. त्याचबरोबर सन्माननीय नितीनजी पवार साहेब ग्रामविकास अधिकारी मनोरा जिल्हा परिषद कर्मचारी पालघर जिल्हा सरचिटणीस सातत्याने जर पाहिलं तर सचिनजी मस्के पाटील यांचे अगदी जिवलग मित्र. परंतु 32 शिराळा तालुक्यावरती त्यांचं विशेष प्रेम राहिलंय. त्याचबरोबर सन्माननीय मातोश्री प्रतिष्ठानचे सर्वे सर्वा आदरणीय प्रकाशजी पाटील मामा. त्यानंतर या मैदानावरती ज्यांच्या माध्यमातून हे मैदान आपल्याला सातत्याने उपलब्ध होत राहिलेलं आहे शिवसेना विभाग प्रमुख कोपरखेरणे सन्माननीय विद्यानंद भाऊ पाटील. यानंतर SRPF मध्ये ज्यांची नुकतीच यावर्षी भरती झाली आणि निवड झाली ते मानेवाडी गावचे सुपुत्र अर्थातच अमर माने. यावेळेस पहा चांगली गोलंदाजी कमबॅक केलाय. ते अगदी ब्रेकमध्ये काहीतरी टीममध्ये चर्चा झाली आणि त्या चर्चेचं उत्तर मात्र गोलंदाजी करताना सचिन जाधवने दिले. डॉट बॉल आलाय. आतापर्यंत 5 बॉलमध्ये 17 धावा खर्च केल्या. 28 धावा धावफलकावरती लागल्या. यावेळेस आणखीन एक रडार मध्ये त्याला दिलाय बिरकावून बॉल सीमारेषा पार. ऋषीच्या बॅट मधून आणखीन एक घणाघाती षटकार. काय बॅटिंग करतो ऋषीची. जर बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार आहे उद्यात. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये तब्बल 3 फलंदाज माघारी गेले. परंतु त्यानंतर जर पाहिलं तर आक्रमण आणि आक्रमण करत असताना ऋषी आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम बॅटिंग. आजचा दिवस जर पाहिला तर संपूर्णपणे ऋषी छा गया. काय बॅटिंग केले ऋषीने. संघाला मात्र जे प्रेशर निर्माण झालं होतं संघ दबावामध्ये होता आणि त्या दबावामध्ये आपला प्रभाव सोडत असताना ऋषी आपल्याला पाहायला मिळतोय. 34 धावा धावफलकावरती. 3 ओव्हरचा खेळ झाला समाप्त. गोलंदाजीसाठी सचिन जाधव मानेवाडीचे आणखीन एक खेळाडू. याच टीममध्ये आपल्याला अजय जाधव पाहायला मिळतील. याच टीममध्ये तुम्हाला सचिन जाधव पाहायला मिळतील आणि याच टीममध्ये अमर माने. अगदी एकाच टीममध्ये सातत्याने गेली कित्येक वर्ष खेळत असणारे हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. आणि ज्यावेळेस पहिला बॉल डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकर एंडला विशाल साळुंके. आता मात्र विशाल साळुंकेला आपले हात खुले करावे लागतील. हा पंपूल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग लेगला. किरण बॉलची फेकी करतील. 1 धाव तर आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी थोडीशी दूरवरती राहिली आणि तत्पूर्वी मात्र 2 धावा घेण्यामध्ये यश प्राप्त झालंय बॅटिंग करणाऱ्या आर्यन 11 शेडगेवाडी या संघाला. संघाची धावसंख्या वाढली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल यावेळेस पा जोरकस मारण्याचा प्रयत्न परंतु लेग स्टिक वरून जाणारा बॉल डॉट बॉल आलाय. विशाल कुठेतरी अडकत खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय.
नैसर्गिक खेळ ते करावा लागेल, कारण की ज्या पद्धतीनं सुरुवातीच्या 2 षटकामध्ये धाव आलेल्या नाही आहेत, तिसऱ्या षटकामध्ये टीमने खूप चांगला पिकअप घेतला आणि ऋषीची खूप चांगली बॅटिंग राहिली आणि ज्या बॅटरची ते बॅट बोलू लागले त्याला जास्तीत जास्त स्ट्राईकवरती आणण्याचं इथे काम करावं लागेल. विशाल यांना चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सचिन जाधवची संघाची धावसंख्या 36 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. ते पहा फटका दर्जेदार, परंतु प्रॉपर टायमिंग होऊ शकलेलं नाही. क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली, पकडली जाते अप्रतिम कॅच. पहिल्या प्रयत्नामध्ये बॉल हातामधून निसटला, परंतु दुसऱ्या प्रयत्नामध्ये बॉलला पकडले आणि ते फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळते. विशाल साळुंके, विशाल बाद झालाय. 36 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. टीम आर्यन 11 शेडगेवाडी या संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज ओमकार पाटील मांगली गावाला बिलॉंग करणार आणि विजय पावले यांच्या तालमीमध्ये तयार झालेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. ओमकार पाटील. विशाल बाद झाला, त्यानंतर ओमकार पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये 8 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी आहेत आणि सकाळच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर पहिली लढत अप्रतिम राहिले. अगदी पहिला सामना आठवणीत राहणार आपल्याला पाहायला मिळाला. सचिन जाधव पुन्हा एकदा ओमकार पाटील स्ट्रायकरीला आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पहा अगदी फलंदाजाच्या नाकासमोरून जाणारा बॉल, परफ्यूम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉलची समाप्ती. आज हर्षल काळोखे देखील आपल्याला पाहायला मिळतात व्यासपीठावरती, त्यांचं देखील शुभागमन. शंकरदादा मोहिते स्पोर्ट सोनवडे या टीममध्ये आयकॉनिक खेळाडू म्हणून त्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. षटकाचे होते समाप्ती आणि संघाची धावसंख्या तर गोलंदाजीसाठी प्रवीण दाखल झालेत. षटक क्रमांक 5 मध्ये आतापर्यंत धावफलकावरती धावा लागल्या 38 धावा. 4 षटकाचा इथे खेळ झालाय समाप्त. 5वं षटक आणि इनिंग ब्रेकमध्ये टॉस या ठिकाणी केला जाईल. अरुणदादा मोहिते स्पोर्ट आणि दुसऱ्या बाजूला अध्यक्ष योद्धा 11 या 2 संघामध्ये दोन्ही संघनायकांना आम्ही विनंती करतोय की ही मॅच अगदी पहिला डाव संपल्यानंतर लगेचच आपला टॉस केला जाईल याची नोंद घ्या आणि सूचनेचं या ठिकाणी पालन करायचं आहे. एका बाजूला अध्यक्ष योद्धा 11 संदीप पाटील बबलू जे काही कारणास्तव आज या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित राहू शकलेले नाहीत, परंतु त्यांच्याकडून देखील भरभरून शुभेच्छा 32 शहर स्पोर्ट असोसिएशन आयोजित या रबर बॉल प्रीमियर लीगला आलेले आहे. त्याचबरोबर अरुणदादा मोहिते स्पोर्ट, अरुणदादा मोहिते यांच्या संघमालकीचा संघ आणि या दोन्ही संघांचे या ठिकाणी यानंतरची मॅच आणि त्याचा टॉस मात्र आम्ही करणार आहोत इनिंग ब्रेकमध्ये.
चला आतापर्यंत 38 धाबा धावफलकावरती आणखी एक विकेट माघारी परतली. आता निम्मा संघ या ठिकाणी आर्यन 11 शेडगेवाडी या संघाचा पाठीमागे परतला. विकास आलेत नवीन फलंदाज, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, परंतु दिशा इथे खराब आणि एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये. धावसंख्या 39 या आकड्यावरती शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत आणि 39 धाबा. पहिल्या मॅचमध्ये अगदी बॅटिंग करत असताना टीम साई दत्त वॉरियर्स या संघानं अगदी ओसंडून धाबा उभारल्या, परंतु टार्गेट पूर्ण करत असताना एमव्ही टायगर संघ थोडासा कमी पडला आणि त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. यावेळेस कमबॅक करणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉलमध्ये फक्त 3 धाबा खर्च करत 1 विकेट देखील प्राप्त केले गोलंदाज प्रवीण याने. अमर मानेचं नेतृत्वाने आज अमर मानेच्या नेतृत्वामध्ये आणि सचिनजी दीपक यांच्या संघ मालकीचा संघ त्रिशा 11 आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. जो ऋषी तिसऱ्या षटकामध्ये दहाडला होता त्याला मात्र पूर्णपणे शांत ठेवण्याचं काम इथे केलं जातं. या षटकामध्ये 4 बॉलचा इथे खेळ झालाय समाप्त. 40 धाबा. आता शेवटच्या 2 बॉलवरती आर्यन 11 शेडगेवाडी अपेक्षा करत असेल की या 2 बॉलवरती 2 बिगिट यायला पाहिजे, परंतु बिगिट तर आलेले नाही आहेत, परंतु फलंदाज ऋषी बाद झालाय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ऋषी बाद झालाय. 5 बॉलचा इथे खेळ झालाय समाप्त. 40 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. आता फक्त 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चला संघ अध्यक्ष योद्धा 11 आणि दुसऱ्या बाजूला टीम अरुणदादा मोहिते स्पोर्ट या संघाच्या संघनायकांना आम्ही विनंती करतो की आपण या टॉस या ठिकाणी केला जाईल आणि आम्ही विनंती करीन संतोषजी देसाई सरांना की या मॅचचा टॉस आपण करावा. अगदी 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि यानंतर जर पाहिलं तर अध्यक्ष योद्धा 11 आणि यानंतर अरुणदादा मोहिते स्पोर्ट हे 2 संघ आणि या 2 संघाचा टॉस या ठिकाणी केला जाईल इनिंग ब्रेकमध्ये. दोन्ही संघांचे कॅप्टन आपण यावेळेस पहा शेवटच्या बॉलवरती बॅटर विकास माने आलाय आणि चांगला स्ट्रोक केलाय. अमर मानेच्या गावामधील हा खेळाडू दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न राहिला, परंतु कुठेतरी अडकला आणि ते 2 धावा पूर्ण इथे केल्या गेल्या. 2 धावा आणि संघाची धावसंख्या 42 या आकड्यावरती जाऊन पोचले. इनिंग ब्रेकमध्ये 43 धावांचं लक्ष्य टीम त्रिशा 11 या संघाला आपल्याला पाहायला मिळेल. दोन धावा कंप्लीट आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र ती फलंदाज बाद झाला विकास माने. चला आपण टॉस करत आहोत. अरुणदादा मोहिते स्पोर्ट आणि संघ अध्यक्ष योद्धा 11 या संघाला आम्ही विनंती करतो या आज या टीमला अरुणदादा मोहिते स्पोर्ट या टीमला शुभेच्छा देण्यासाठी, खास करून या टीमला पाठबळ देण्यासाठी रणवीर स्पोर्टचे मारुती चुरगे देखील या ठिकाणी खास करून गावावरून उपस्थित आहे. त्यांचं देखील बत्तीस शिराळा स्पोर्ट असोसिएशनच्या वतीनं मनापासून स्वागत आहे. हॅलो, चला टॉससाठी आम्ही विनंती करतो या ठिकाणी
चला टॉससाठी या आणि रणवीर स्पोर्टचे सर्वे सर्वा आदरणीय मारुती भाऊ चोरगे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या मॅचच्या ठिकाणी टॉस केला जाईल. चला या टीम अरुणदादा मोहिते स्पोर्ट आणि संघ अध्यक्ष योद्धा 11 शेवटचा कॉल असेल आपल्यासाठी. या खेळपट्टीवरती आपला टॉस या ठिकाणी केला जाईल. मारुती भाऊ चोरगे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. आपण पाहतोय 32 शिराळा स्पोर्ट असोसिएशन आयोजित 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग आणि आजच्या दिवसातील सामना क्रमांक 3 आणि खास करून जर पाहिलं तर अजयजी माने यांचे जिवलग मित्र आणि खास करून जर पाहिलं तर क्रिकेटच्या खेळाने दिलेले एक जिगरी मित्र अर्थातच मारुती भाऊ चोरगे यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. चला टॉस आहे टीम अध्यक्ष योद्धा 11 या टीमचा छापा आणि काटा असा हे टॉस आणि टॉस केला जातोय मारुती भाऊ चोरगे यांच्या शुभ हस्ते. हेड आणि हेड चालाय. टॉस इथे जिंकलाय टीम अध्यक्ष योद्धा 11 या संघानं. टॉस तुम्ही जिंकलाय आणि निर्णय खूप महत्त्वाचा असेल कारण की प्रतिस्पर्धी संघामध्ये जर पाहिलं तर अनुभवी खेळाडूंचा आणि नामांकित खेळाडूंचा भरणा आहे. टॉस तुम्ही जिंकलाय, जिंकल्यानंतर निर्णय काय असेल? आम्ही प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत आहेत कारण पाऊस नाही आहे, त्याचा ॲडव्हान्टेज आम्हाला घ्यायचा आहे. गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि या खेळपट्टीचा अंदाज जर पाहिला तर पहिल्या सामन्यामध्ये 60 ते 62 धावा झाल्या. दुसऱ्या सामन्यामध्ये 30-11 या संघाने फक्त 42 पर्यंत थांबवलं आणि प्रतिस्पर्धी संघाला तुम्ही किती धावांच्या पर्यंत थांबवाल? बघा, असोसिएशनचं पूर्ण वर्षभर क्रिकेट रबर सीझनचं हे आपलं 3 ओव्हर 4 ओव्हर या पद्धतीने चालतं. तर 5 ओव्हरच्या गेमचा थोडंसं डिफरंट माइंडसेट असतो. तर त्या पद्धतीने आम्ही खेळायचा प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त रन बनवायचा प्रयत्न करू. खूप चांगलं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर एका पाकराचं क्रिकेट आपण 2 ओव्हर 3 ओव्हर असं खेळत असतो, परंतु लीग स्पर्धा म्हटलं तर 5 ओव्हरच्या मॅचेस आणि त्यामध्ये जास्तीत जास्त कमीत कमी धावांच्या पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न राहील आणि बॅटिंग करायचं आहे जास्त विचारणार नाही कारण की प्रतिस्पर्धी दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये तयार झालेले आहेत. बॅटिंग करायची आहे, किती धावांचं टार्गेट द्याल? सर 60-65 धावापर्यंत आम्ही पोहोचायचा प्रयत्न करू कारण 60-65 धावा केल्याच पाहिजेत कारण पुढचे टीम आहेत, बॅट्समन खूप चांगले आहेत त्या टीममध्ये, पण हलक्यात घेऊन काही चालणार नाही. 32 शिराळा म्हटलं तरी ते हलक्यात काही नसतं आणि दोन्ही टीमला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आणि खास करून मी मारुती भाऊ चोरगे यांना देखील विनंती करेन आपण देखील व्यासपीठावरती असं नसतं व्हा. चला मॅचला होती सुरुवात आणि या मॅचला दुसऱ्या डाबाला जशी होईल सुरुवात ऐकूयात सातारा टेनिस बॉल आणि पश्चिम महाराष्ट्रातील एक नामांकित समालोचक आकडे तज्ज्ञ अर्थातच निलेशजी मर्डेकर सरांचा आवाज. धन्यवाद. मॅचला होती सुरुवात, पहिला डाव संपलेला आहे, दुसऱ्या डावाला होती सुरुवात आणि षटक क्रमांक 1 मध्ये बॉलर तयार. पहिलाच बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, वेळेच्या अचूकता या फटक्याच्या पाठीमागे साधता आली नाही. सुरुवात डॉट बॉलने केलेली आहे गोलंदाजी करताना ओमकार यांनी, ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकलात. पश्चिम महाराष्ट्र समालोचन परिवारातला आवाज अर्थात प्रवीण मंडुस्कर महाराज यांना तुम्ही आतापर्यंत ऐकलेला आहात. बॉलर तयार ओमकार, राईट आर्म राऊंड द विकेट. खोलो टप्प्याचा असणारा बॉल, क्षेत्ररक्षक आहेत का तर हो आहेत. अडवण्याचा प्रयत्न 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये होतोय. एक सिंगल धाव मिळेल का या बॉलच्या पाठीमागे, तर धाव घेण्याचा प्रयत्न बॅटिंग करताना फलंदाजांनी केलेला नाहीये. अमर माने आणि दुसऱ्या बाजूला अजय, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. चांगला बॉल या अगोदरचा ओमकारांचा, प्रभावशाली बॉल होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पाठीमागच्या बाजूला बॅकअप फार दूर वरतून येईल. क्षेत्ररक्षक बॉल अडवतील, बॉलची फेकी करतील. तोपर्यंत त्या बॉलच्या पाठीमागे फक्त आणि फक्त एकच सिंगल धाव प्राप्त होते. अमर माने यांना आतापर्यंत बांधून ठेवलं. ओमकारांनी काय गोलंदाजी केली, क्षेत्ररक्षक आले, बॉल अडवताना घसरले. ही पावसाळी रबर बॉल क्रिकेटची मजा आहे आणि तेच टिपण्याचं काम ओमसा एमटीसीने केलेलं आहे. षटक क्रमांक पहिल्या प्रगती पथावरती ओमकार चांगली गोलंदाजी करतायत. खोलवर टप्प्याचा हाई बॉल आहे, त्याला कव्हर्स मध्ये खेळलं. एक सिंगल धाव मिळेल का तर हो. दुसरीचा प्रयत्न केला गेलाय, गवतातून मार्ग काढत क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत आले, बॉलची फेकी करतील. तोपर्यंत फलंदाजांना 2 धावा धावून काढण्याची मुभा मिळालेली आहे. 43 धावांचं लक्ष आहे. पहिल्यांदा बॅटिंग करताना टीम आर्यन 11 शेडगेवाडी या टीमने बनवल्या धावा 42. त्रिशा 11ला 43 धावांचं लक्ष दिलेलं आहे येणाऱ्या 30 बॉलमध्ये. षटक क्रमांक 1 मध्ये ओमकार यांनी चांगली गोलंदाजी केली, प्रभावशाली मारा केलाय. शेवटचे काही बॉल
हाई खोलवर टप्प्याचा बॉल टाकलाय. म्हणजे यावेळेला या षटकामध्ये बऱ्याचशा गोष्टी जर आपण पाहिल्या ना, तर टप्प्याचा जर खेळ तुम्ही पाहिला ना, तर बरेचसे टप्पे खोलवर पद्धतीचेच हाताळलेले आहेत. म्हणजे फलंदाजांना मुभा द्यायची नाही, दिशेवरचं नियंत्रण चांगलं ठेवायचं, टप्प्यावरती ताबा चांगला ठेवायचं, या प्रयत्नामध्ये केलेली गोलंदाजी ओमकार. क्षेत्ररक्षक आहेत, थोडा वेळ बॉल हवेत होता, परंतु क्षेत्ररक्षकाचा बॉल अडवण्याचा अंदाज चुकला. धावसंख्येचा पाठलाग करताना फलंदाज अजय यांच्या बॅट मधून आलाय हा चौकार, बॉल सीमा पार. ओमकार यांचा हा जो बॉल होता थोडासा पुढे होता, त्यानंतर त्याला थोडंसं हवेत खेळलं होतं. क्षेत्ररक्षकाचा बॉल अडवण्याचा अंदाज चुकला आणि टप्पा पडल्यानंतर बॉलने धडक दिली सीमारेषच्या पलीकडे सरळ 4 धावेंसाठी. अंदाज ही तुमची कल्पना आहे, म्हणजे जीवनामध्ये किंवा क्रिकेटमध्ये तुम्हाला योग्य अंदाज बांधावा लागतो. जीवनामध्ये एखादा अंदाज चुकला तर बाकीच्या गोष्टी चुकत जातात. खेळामध्येही तसंच आहे, तुमचा अंदाज चुकला की त्या गोष्टी चुकतात. त्यामुळे योग्य अंदाज तुम्हाला खेळामध्ये आणि जीवनामध्ये बांधावा लागतो. येणाऱ्या 24 बॉलमध्ये आता 36 धावांची गरज आहे. आणि आज तुम्हाला विजय पावले सर देखील खेळताना पाहायला मिळतील. 32 तालुक्यामध्ये भाऊ या नावाने प्रसिद्ध असणारे खुल्या गटातलं एक मोठं नाव म्हणजे विजय पावले तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. त्यांनाच तुम्ही पाहत आहात स्क्रीनवरती. यानंतरची मॅच आहे अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स विपक्ष अध्यक्ष योद्धा 11 मध्ये तुम्हाला या मॅचमध्ये ते पाहायला मिळतील. बॉलर तयार, ओव्हर नंबर 2चा थरार. ऑन साईडला ताकदीचा योग्य वापर केलाय, टायमिंग प्रॉपर केलंय आणि बॉल पाठवलाय. अमर माने यांनी आपल्या स्टाईलने सीमारेषेच्या पलीकडे. फटका आहे अमर माने यांचा मोठा. नाही होणार आता त्रिशा 11 या संघाला धावांचा तोटा, कारण एका बाजूला अमर माने यांची बॅट तळपली आहे, हात खोलले, आक्रमण केलं आणि बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. अमर माने यांनी 6 धावेंसाठी. लोअर फुलटॉसला योग्य न्याय दिला आणि तो बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. ओव्हर नंबर 2ची सुरुवात जर आपण पाहिली तर सूरज ओव्हर नंबर 2 मध्ये पहिला बॉल महागडा, शेवटचे 5 बॉल चांगले टाकावे लागतील. एका बाजूला अमर माने यांच्याबद्दल आपण अनेकदा चर्चा करतो की लागोपाठच्या 8 मालिकावीर आपल्या नावी करणारे अमर माने. एक गाव अकराचे क्रिकेट जर आपण विचार या गोष्टींचा केला ना, शरीरापासून दूर ठेवलेला बॉल, त्याच्यावरती खेळलाय क्लासिकल फटका. काय नजाकत होती, काय फटका होता. बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. अशाच फटक्याने एखादा खेळाडू प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून जातो आणि तो मन हरकून टाकणारा फटका, शरीरापासून असणारा दूर बॉल, त्याला क्लासिकल 6 धावेंसाठी. अमर माने मैदानाच्या आतमध्ये आक्रमक बॅटिंग करतायत, परंतु एका बाजूला सूरज यांना प्रयत्न करावे लागतील, चांगले बॉल त्यांनाही हाताळावे लागतील. अमर माने काय बॅटिंग केली या बॉलच्या पाठीमागे. अमर माने एक असं उदाहरण आहे, क्रिकेट खेळताना स्वतःचं करिअर देखील त्यांनी घडवलं. पेशाने पोलीस असणारे खेळाडू SRPF मध्ये अमर माने, परंतु एका बाजूला सूरज यांचा हा दिशाहीन बॉल. पंचाने सांगितलं की हा व्हाईट बॉल आहे, हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. काय कसोटीचा आहे, परंतु कसोटीला सांगा की वारसा संघर्षाचा आहे आणि तो आज संघर्ष सूरजांना करावा लागेल. यशस्वी होण्याची खात्री जीवनामध्ये असो किंवा नसो, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा ही आपल्या जवळ नेहमी असली पाहिजे आणि तो संघर्ष आता सूरजांना करावा लागेल. गोलंदाजी करताना टीम आर्यन 11 शेडगेवाडीला करावा लागेल. दुसरीचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉलवरती आले. या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या 2 धावा प्राप्त होत आहेत. धावसंख्या जर पाहिली ना तर धावफलकावरती आहे तब्बल 22 धावा. 3च बॉलचा खेळ झालाय, 3 बॉलचा खेळ बाकी आहे. तुम्ही पाहताय 32 रबर बॉल प्रीमियर लीग 2025चा पर्व क्रमांक 3चा हा दैदिप्यमान थरार. सूरज पुन्हा हाई फटका फसला. यष्टीरक्षक बॉलच्या खाली, मोठ्या विकेटचं पतन. मानेवाडीचे अमर माने येथील माघारी, परंतु संघाला जी सुरुवात हवी होती ती सुरुवात करून दिली. वैयक्तिक बनवल्या धावा त्यांनी. 7 बॉलच्या पाठीमागे 15. अमर माने येत आहेत माघारी. त्याच्यामध्ये 2 षटकार हे त्यांच्या खेळाचं वैशिष्ट्य राहिलं आणि 214.3चा त्यांचा राहिला तो स्ट्राईक रेट. आता 20 बॉल 21ची गरज आहे. या मॅच मध्ये अजूनही लढण्यासारखं बरंचसं काय आहे. आर्यन 11 शेडगेवाडी या टीमला फक्त आज प्रयत्नांची उंची या टीमला मोठी ठेवावी लागेल. असे म्हटलं जाताना ज्या कोशिशों का कद बडा होता है वहां नसीब को भी झुकना पडता, आणि आज नियतीला झुकवता आलं पाहिजे आर्यन 11 शेडगेवाडी या टीमला, कारण 20 बॉल 21 असा सामना अजून बाकी आहे.
त्यामुळे इथून पुढे गोलंदाजांना तारेवरची कसरत आहे, प्रयत्न मोठे करावे लागतील. जीवनात अशक्य असं काहीच नसतं, फक्त जीवनामध्ये आपला सकारात्मक दृष्टिकोन हा फार महत्वाचा आहे. आणि आपण ज्यांची चर्चा करतोय, विजय पावले, ISPL चं दुसरं पर्व आपण पाहिलं आणि दुसरं पर्व विनिंग टीमचे कॅप्टन माजी मुंबई. आणि तुम्हाला तेच विजय पावले आज मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतील. आणि उमसा MTCने देखील त्यांना कव्हर केलेलं आहे, कारण प्रत्येकाला उत्कंठ असते की खुल्या गटाचे खेळाडू ज्यावेळेस मैदानावरती येतात त्यावेळेस त्यांचा खेळ बघणं एक विलोभनीय आनंद असतो. आणि आज विजय पावले इन ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळतील 32व्या रबर बॉल प्रीमियर लीग आपल्या तालुक्याच्या प्रीमियर लीग मध्ये. परंतु एका बाजूला आता 20 बॉल 21 ची गरज. बॉलर सूरज तय्यार, माफ करा रोहित आहेत, आपण नावामध्ये करेक्शन करूया. बॉलर तय्यार. आल्या पावली या बॉल वरती केले आक्रमण आणि बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. 9+6 धावा मिळतील 7. मिळाला मोका आणि आल्या पावली प्रवीण यांनी या बॉल वरती दिला ठोका आणि बॉल पाठवला सीमा पार. सरळ 6 धावेंसाठी एक पॉवरफुल स्ट्रोक. प्रवीण यांचा जबरदस्त फटका सीमा रेषेच्या पलीकडे. टोपन नाव त्यांचं रसल आहे आणि त्याचप्रमाणे त्यांनी बॅटिंग केली आहे. म्हणजे क्रिकेटच्या खेळामध्ये बरेचसे असे खेळाडू असतात ज्यांना टोपन नाव असं. आल्या पावली रौद्र रूप धारण केले आणि पहिलाच बॉल पेस केला आणि पाठवला सीमारेषा पलीकडे. रोहित पुन्हा तयार. हाई बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. बॉल आकाशाला गवसणी घालतोय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येऊन पोहोचतील का? 2 धाव्या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या मिळतील, परंतु कुठेतरी फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून गोलंदाजांना वंचित ठेवावं लागेल. त्याच वेळेस मॅच बनेल टीम RN11 शेडगेवाडी या टीमसाठी, कारण इथून पुढे आपण चर्चा केली ना तर धावा आहेत 31. एक गडी बाद. शेवटचा बॉल अजूनही या षटकातला शेष आहे. बॅटिंग मध्ये प्रवीण 8 वरती बॅटिंग करता, अजय 6 वरती. रोहित पुन्हा तयार. षटकातला शेवटचा बॉल घेऊन RN11 शेडगेवाडी विपक्ष त्रिशा 11. असा रंगलेला एक रोमांचक सामना. आणि हा आणखीन एक नो बॉल आणि तोही पाठवलाय मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी. एका बाजूला प्रवीण यांचं आक्रमण थांबायचं नाव घेत नाही आणि हा पहा प्रवीण यांनी आपल्या स्टाईलने पाठवलाय बॉल सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी. या बॉलची उडाण टीमसाठी त्रिशा 11 साठी प्रवीण यांचा हा 6चा लगान होता. आता इथून पुढे अवघ्या विजयासाठी 5च धावांची गरज आहे. या षटकातले काही नकारात्मक जे बॉल होते ना ते कुठेतरी टीम RN11 शेडगेवाडीला बॅकफूट वरती घेऊन जाणारे होते, कारण मॅच थोडीशी आता सोपी झाली त्रिशा 11 साठी, कारण बॉल जास्त धावा कमी. 19 बॉल 5 ची गरज आहे. टप्पा पडल्यानंतर बॉलने स्टँडचा वेध घेतलाय, परंतु या अगोदरचा नो बॉल होता, त्यामुळे हा जो बॉल आहे तो फ्री हिटचा आहे आणि फ्री हिटच्या बॉलवरती फलंदाज क्लीन बोल्ड आउट होऊ शकत नाहीत. त्याच्यामध्ये फक्त 4च प्रकार आहेत आणि त्या 4 प्रकारामध्ये क्लीन बोल्ड हा प्रकार मोडत नाही, त्यामुळे फलंदाज या बॉलच्या पाठीमागे बालंबाल बचावले. आता 18 बॉल 5 धावेंची गरज आहे आणि यानंतर अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स आणि अध्यक्ष योद्धा 11 आपण मॅचसाठी तयार राहा. यानंतरची मॅच क्रमांक 3 तुमची आहे, याची आपण दक्षता घ्या. परंतु अजूनही 18 बॉल 5 धावेंचा सामना मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. सामना अजून संपलेला नाहीये. अमर मराठी तात्या यांना विनंती आहे की आपण कॉमेंट्री बॉक्सशी आपण संपर्क साधा, अशी आपण विनंती करत आहोत. शेवटच्या 18 बॉलचा खेळ बाकी आहे. बॉल जास्त, धावा कमी, अशा बिकट परिस्थितीमध्ये ज्यांच्या खांद्यावरती सोपवले टीमसाठी आलेले आहेत. परिस्थिती बिकट आहे, परंतु आज परिस्थितीला कारण देऊन चालणार नाहीत, परिस्थितीला शरण जाऊन चालणार नाही, तर आज परिस्थितीवरती मात करावी लागेल आणि या मॅच मध्ये ती मात केली जाईल का? कारण 18 बॉल 5 ची गरज काहीच नाही. आपल्या प्रयत्नांची उंची नेहमी मोठी असली पाहिजे. विकास तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. या बॉलचा फटका फसलाय. स्वतः विकास बॉलच्या खाली
पकडली आपल्याच फॉलो थ्रू मध्ये कॅच, धक्का क्रमांक लागलाय दुसरा त्रिशा 11 या टीमला. आता 17 बॉल 5 ची गरज आहे. यश हे अंतिम नसतं, अपयश हे घातक नसतं. दोन्ही खेळाची मजा लुटायला मित्रांनो धैर्य लागतं आणि या बॉलच्या पाठीमागे विकासचं धैर्य आपण पाहिलं. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट बॉल टाकला, टप्पा पडल्यानंतर हा बॉल खेळण्याचा प्रयत्न, फसला बॉल हवेत उभा राहिला आणि बाकीचं काम आपल्या फॉलो थ्रू मध्ये विकासाने चांगल्या प्रकारे केलं आणि त्रिशा 11ला धक्का क्रमांक दुसरा दिलेला आहे. एका बाजूला आता प्रवीण, एका बाजूला विवेक, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. समीकरण 5 धावा 17 बॉल. 17 बॉलमध्ये 5 धावांची गरज आहे. यानंतरची तिसरी मॅच, दुसरी मॅच सुरू आहे. पहिला सामना आपण पाहिलं होतं की साई दत्त वॉरियर्स या टीमने जिंकला होता. धावसंख्येचा बचाव करताना आडव्या बॅटने खेळलेला फटका, लांबी पाहावी लागेल. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. आणखीन एका विकेटचं पतन होत आहे. आणखीन एक फलंदाज माघारी. आता विकास हॅट्रिकच्या उंबरट्यावर. स्टीव्हन्सन हे असे खेळाडू होते ऑल इंग्लंड 11 कडून खेळताना ज्यांनी अशा प्रकारची ट्रिक पहिल्यांदा केली आणि त्यांच्या ट्रिकसाठी काही मंडळींनी फंड जमा केला आणि त्या फंडातून एक हॅट विकत आणली. हॅट या शब्दासोबत ट्रिक हा शब्द जोडला गेला, प्रघात पडला तो म्हणजे हॅट्रिक आणि तोच बॉल आता प्रगतीपथावरती आहे. आणि अमर मराठे तात्या यांच्या वतीने अमर माने माफ करा यांच्या वतीने 101 रुपयाचं पारितोषिक आहे गोलंदाज विकाससाठी हॅट्रिकसाठी. आणि ते हॅट्रिक होईल का ही कौतुकाची थाप. येणारे 16 बॉल 5 धावांची गरज आहे. आणि अमर माने यांनी विपक्ष टीमच्या खेळाडूवरती कौतुकाची थाप ठेवलेली आहे, कारण ज्या 2 बॉलचा खेळ जर आपण पाहिला तर तो फार चांगला होता, जबरदस्त खेळ केला आहे विकासांनी. आता हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहेत. पर्व क्रमांक 3 ची हॅट्रिक होईल का. विकास गोलंदाजी मार्कवरतून लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हॅट्रिकचा बॉल, एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल, परंतु आज प्रभावित केले. काय गोलंदाजी केली. ज्यावेळेस गोलंदाजी करण्यासाठी आले होते परिस्थिती आताही बिकट आहे, तेव्हाही बिकट होती. आता इथून पुढे 4 धावांचा बचाव करायचा आहे. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त झाली. फार वेळानंतर फलंदाजांनी स्ट्राईक रोटेट केलंय आणि आता इथून पुढे 4 धावांची गरज. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, परंतु इथे आपली छाप सोडत असताना गोलंदाज विकास काय गोलंदाजी केली. प्रभावशाली मारा, वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण षटक हाताळलंय आणि फलंदाजांना बांधून ठेवलंय. आता 14 बॉल 4 ची गरज. 14-4 थरार अजूनही बाकी आहे. ताकदीचा वापर केलाय आणि अखेरकार बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. विजयाचा कळस रवणारा हा षटकार आलाय आणि हा सामना इथे जिंकलेला आहे. टीम त्रिशा 11 या टीमने धावसंख्येचा पाठलाग करताना जलद गतीने, परंतु RN11 शेडगेवाडीच्या संघर्षाला आपण सलाम करूया, कारण याही टीमने संघर्ष चांगला केला आणि अखेरकार प्रवीण यांच्या बॅटमधून विजयाचा कळस रवणारा फटका आला आणि त्रिशा 11ने हा सामना जलद गतीने जिंकला. त्यांचं अभिनंदन. अमर मराठे तात्या यांना विनंती आहे की आपण कॉमेंट्री बॉक्सचा आपण संपर्क साधा, अशी आपणास विनंती आहे.